नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आडवली कल्याणमध्ये राहुल दादाच्या घरी. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा, कपालाचा गुलाल अजूनपर्यंत आहे मथुरच्या कालचा. कालचा जो मथुरने खूप दिवसाचा गुलाल खूप दिवसातून मैदानामध्ये घेऊ आणि तो गुलाल कपाळाला एकदम भिडलाय. आणि ज्या क्षणाची वाट बघत होतो गुलालाची, तो गुलाल माझ्या कपाळी लागला. तो गुलाल आता सुद्धा कपाळ तसाच न जेव्हा जेव्हा गुलाल लागतो, जेव्हा ज्योतिबाचा गुलाल तो कपाळी लागतो, देवाचा गुलाल, तसंच माझ्या मथुरचा गुलाल त्या रूपाने मी बघत असतो आणि तो माझ्या कपाळातून लवकर निघत नाही. दादा, आता बघायला गेलं तर काल बाईट मार्फत बरेचशा आपण गोष्टीची चर्चा देखील केली. बरेच जणांना बघायला पण नाही भेटली ती बाईट. नक्की कसा काय विषय आणि कशा काय खरं तर कालचा विषय बघा, मी मुलाखत जेव्हा देतो युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, ती माझी मुलाखत कोणाचं ऐकून डिलीट नका करत जाऊ आणि कोणाचं पूर्ण ऐकल्याशिवाय 2 दिवस तरी माझी मुलाखत ठेवत जावा. 2 दिवसानंतर जर खरोखर कुठे वाटत असेल का माझ्याकडून काही कोणती गोष्ट चुकली असेल, तर माझ्याकडून चुकली असेल तर मी ते एक्सेप्ट करून मी माझे 2 शब्द पाठीमागे घेईल आणि तिथे मी नक्कीच का सॉरी बोलून माझे 2 पाऊल मी मागे घेईल. पण जिथे मी चुकलो नसेल तिथे मी 100% कधीच मागे नाही घेणार. आणि या जो नाशिकला त्या दिवशी मैदानामध्ये जो काही गोष्टी घडामोडी घडल्या, तर त्याच्यानंतर संघटनेने जे निर्णय घेतले, ते निर्णय आम्हाला आत्तापर्यंत ते मान्यच आहेत आणि त्या नियमानुसारच आम्ही संघटनेला धरूनच आतापर्यंत काम करत आलोय. जेव्हा बंदीच्या काळामध्ये पूर्ण मुंबई संघटनेच्या सोबत होता. संघटना जेव्हा जेव्हा आम्हाला जे जे कामं सांगत होते का तुम्ही नेत्यांना पत्रव्यवहार करा, का इथं तुम्ही मीटिंग लावा, तिथे मीटिंग लावा, का घाटावरती या, गोपीचंद पडळकर साहेबांच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी आम्ही 4-4 दिवस घाटावरती राहिलोय. का राहिलोय? या बैलगाडा क्षेत्र आपला चालू व्हावा म्हणून. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने काबाड कष्ट केल्यात. आणि जे वरची मंडळी आहेत, शेवाळे आबा असेल, शेवाळे आबांची पूर्ण टीम असेल, संघटना असेल आपली, ना संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम एकत्र केलेलं आहे. जर मला तिथे जर मला 2 शब्द मांडायचे असले तर मला मांडण्याचा अधिकार नाही का? मला मांडण्याचा अधिकार आहे ना एक बैलगाडा मालक म्हणून. आणि जर मी 2 शब्द मांडल्यानंतर हा खेळ माझ्या आजोबा पणजोबांपासून चाललेला आहे. ह्यात जर नाशिक, मराठवाडा आणि जर सातारा आपले जे बैलगाडा क्षेत्र आहे याच्यामध्ये जर 2 विभाग होत असतील, जर आपण 2 शब्द चांगले बोलू आणि हे दोन्ही विभाग एकत्र येत असतील, तर याच्यामध्ये काय वाईट आहे का? मला 100 कोटीचा फायदा होणार आहे, काय होणार आहे? प्रत्येकाने कधी वाईट नाही करता येत ना, चांगलं करायचा प्रयत्न करा. तर चांगला पण करता नसेल येत ना, तर शांतपणे आपण घरी बसा. मी संघटनेच्या सोबत आधी सुद्धा होतो, आता सुद्धा आहे. पण मला एक गोष्टीची खंत वाटते, जिथे मला जे बैलगाडा मालक आहेत, शेतकरी वर्ग आहे, त्यांच्या बाजूनी 2 शब्द मला मांडायचे असतील तर मी मांडू शकतो ना. याचा अर्थ असा नाही ना का संघटनेच्या विरोधात काहीतरी मी चुकीचं वक्तव्य करतोय. संघटनेसोबत याच्या आधी पण होतो, याच्या पुढे पण 2 वेळा बोललो मी. ठीक आहे, ज्या चुक्या झाल्या असतील त्या शेवाळे आबांसारखे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आणि शेवाळे आबा एक वडीलधारी व्यक्तिमत्व आहेत. ठीक आहे, जे नाशिककरांकडनं चुकी झाल्या असतील त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे का याच्या पुढे अशा चुकी आमच्याकडून होणार नाही. जी चुकी झाली ती पदरात घालून संघटनेच्या माध्यमातून आम्हाला माफ करा. आणि ज्यांनी खरोखर चुकी केलेली आहे त्याला मी युट्यूबच्या माध्यमातून काल सुद्धा बोललो, जेवढे आपल्या संघटना आहेत ना, तुम्ही नाशिकपासून चालू करा. नाशिकची जी आपली संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून एक पोलीस तक्रार करा का अशा अशा व्यक्तीमुळे या बैलगाडा क्षेत्राला आम्हाला इथे पुढे जर कालिंबा फासायला लागत आहे. याच्यामुळे या संघटनेमध्ये आणि प्रत्येक परिसरामध्ये वातावरण चुकीचा होत चाललाय. प्रत्येक ठिकाणी जर असे एक एक केस तरी बसली ना अशा व्यक्तीवर, तर पुन्हा असे चुकीचे कामं करणार नाही. पण त्या घरात बसलेले नंदी, त्या नंदींना कुठेतरी घरात नका बसू. आता एवढा मोठा पेडगावचा मैदान आहे, माझी भूमिका काय होती का जेवढे बैलगाडा मालक आहेत, जेवढे शेतकरी वर्ग आहेत, आज ते मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे ती मला माहिती आहे.
अख्ख्या जगाला माहिती आहे. त्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्या नंदी मुले सातारा परिसरामध्ये जेव्हा पळतात ना, तिथे ते नंबर करतात ना, नंबर केल्यानंतर त्यांची त्या नंदीची खरेदी खूप विक्री मोठी होत जाते. कमीत कमी 80 लाख 70 लाख 1 कोटीपर्यंत जाते. मग ते सातारकरांना जेवढी आपली संघटना आहे, संघटनेचे मेंबर्स आहेत, सगळ्यांना याचा आशीर्वाद लागतो. त्या बरोबर. गरीब शेतकऱ्याला तुमच्या पाठिंब्यामुळे त्यांना 2 पैसे वाढीव भेटतात. हं. या संघटनेमध्ये आम्ही पण काम करत आलोय. हे ठाणा रायगड मुंबई संघटना आहे. आम्ही पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे चांगले काम करतात त्या चांगल्या कामासोबत आम्ही सोबतच असतो. बरोबर. आमचं एक बैलगाडा मालक म्हणून विनंती केल्यानंतर संघटनेचे मेंबर्स काही लोक कमेंट टाकतात, बाईट टाकतात, काय टाकतात. अहो, संघटनेमध्ये आम्ही पण आहोत ना. दादागिरी या बाकीच्या गोष्टी या प्रत्येक जणांनी प्रत्येकाच्या घरी ठेवा. हो बैलगाडा क्षेत्र आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये जेवढं प्रेमाने होणार आहे ना, भाईगिरी आणि दादागिरी करून नाही होणार. हं. काही काहींचे वक्तव्य असे होते का आम्ही सक्षम आहोत भाईगिरी करायला, दादागिरी करायला. तर हे असं नसतं. या दादागिरी या भाईगिरी आमच्यासोबत सगळ्या आम्ही एकामेकासोबत केल्या. आज असं वाटतं आज सोन्यासारखे दिवस आपले आलेले आहेत. प्रत्येकाने जेवढे पदावरती बसल्यात, पदावरती बसणाऱ्यांनी तरी असे वक्तव्य नाही केले पाहिजेत. का नाही केले पाहिजेत? जर तुम्हीच असे वक्तव्य केले, बाकीची जनता आहे ना, मग ते पण हे असेच वक्तव्य करणार. कारण की बघा, मी माझ्या घरी माझ्या 5 रुपयामध्ये या अर्ध्या भाकरीमध्ये खुश आहे. कोणी कोणी 1 कोटीच्या भाकरीमध्ये या त्या सोन्यासारख्या घरामध्ये त्यांच्या त्या घरामध्ये पण ते सुखी नसतात. बरोबर. खाली एवढंच मला बोलायचं आहे का हा बैलगाडा क्षेत्र आपला आजोबा पंजोबांपासून आपल्याला जो लाभलेला आहे, आज सोन्यासारखे दिवस आलेले आहेत, ते कुठेतरी चांगले राहावे यासाठी आपण 2 शब्द बोलायला आज महाराष्ट्राने प्रेम दिलंय म्हणून बोलतोय. हं, हं. माझी बोलायची कॅपॅसिटीच नसती, माझी हौकातच नसती, तर मी या युट्यूबच्या माध्यमातून बोलायला आलो नसतो. बरोबर. मला माझ्या महादेवाच्या नंदीने, माझ्या मथुरने मला प्रेम दिलाय, आशीर्वाद दिलाय, मला ही जनतेने प्रेम दिलाय. त्यामुळे मी 2 शब्द बोलायला तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून येतो. जर मला प्रेम नसता दिला, आशीर्वाद नसता दिला, तर मी नसतो आलो युट्यूबच्या माध्यमातून बोलायला. हं. मला खाली एवढंच दिसतं. आज सकाळी सकाळी शेवयाबांचं आणि माझं बोलणं झालं. काल विलास पैलवान आहेत, ते पण माझे चांगले घरगुती मित्र आहेत ना, भावासारखे आहेत एकदम. दोघांशी माझं बोलणं झालं. तर त्यांनी भूमिका मांडल्या. तर तिथे ज्या घडामोडी झाल्या, अतिशय जेव्हा सांगताना खूप वाईट वाटलं का म्हणजे उद्या सकाळी जर कमिटीवर कोणतं असं एखादं दगडफेक झालं असतं या काय झालं असतं, म्हणजे तिथं असं ते मला सांगितलं तेव्हा मला वाईट वाटलं का हे बैलगाडा मालकांनी हे प्रकार असं करायला नाही पाहिजे. ठीक आहे, आता त्यांची चुकी झालेली आहे. आज शेवाळे आबांशी जेव्हा मी बोललो, आबा बोलले राहुल भाई का ज्यांनी आपण जो झाड लावला, त्याला मोठा केला, आज त्याला फळं आले ना, आम्ही तो झाड तोडू का? मग याच माध्यमातून आबांचं जे वक्तव्य होतं ते मी अख्ख्या नाशिक आणि मराठवाड्याला सांगू इच्छितो का हे लवकरात लवकर सगळं आपलं एकत्र येणार आहेत. सगळे नंदी आपले सगळे गाडा मालक एकत्र येऊन पळणार आहेत. म्हणून कोणीच असा चुकीची भूमिका मनामध्ये आणू नका का जी संघटना आहे ती संघटना कुठेतरी बाकीच्या लोकांना पळून नाही देणार या त्यांच्यावर आता जे लावलेले म्हणजे जे हे आहेत का बाबा तुम्ही बंधनं लावलेली. बंधने, ते बंधने नक्कीच या थोडा आता गरमागरमी चालू आहे, थोडा शांत राहावा, तुमची भूमिका शांत ठेवा. मराठवाडावाले असतील, आपले नाशिकवाले असतील, सगळे माझे भाऊ आहेत, माझे कौटुंबिक सगळ्यांशी संबंध आहेत. तर मी हात जोडून विनंती करू शकतो, याच्या पलीकडे माझ्याकडे काय नाही करायला. तर लवकरच संघटना आपली आपल्या सातारा परिसरामध्ये घाटावरती प्रत्येक नंदीला पळायचे चान्स देईल असं तरी मला शेवयाबांच्या माध्यमातून बोलण्यावरून वाटलं. बरोबर. तर जर कुठे काळ माझ्याकडून असं संघटनेला वाटत असेल का मी कुठेतरी चुकलो, तर मला तर असं वाटत नाही. माझी मी भूमिका मांडली. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल मी चुकलो असेल, तर मी माझे 2 शब्द मागे घ्यायला तयार आहे. काय हरकत नाही, मी काय बारीक नाही होणार याच्यामध्ये. पण मला असं वाटतं संघटनेमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत, तर त्या पदाधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत,
तुमची भूमिका कधी शांत पाहिजे. मला तरी असं वाटतं. म्हणजे रागरोष करून या भांडणं करून हा क्षेत्र टिकणारा नाहीये. तुम्ही शिस्त लावलेली आहे. अजून काहीतरी वळण तुम्ही चांगलं लावा. प्रत्येक गाडा मालक आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. प्रत्येकजण तुमचा मान सन्मान ठेवतो. तुमच्या माध्यमातून जे नियमावल्या काढल्यात त्या नियमावल्यानुसार आम्ही चालतो. मग कुठेतरी म्हणजे प्रत्येक या बैलगाडा क्षेत्रामध्ये सोन्यासारखे दिवस आलेले आहेत. ते अजून तुमच्याकडून अजून चांगले दिवस येवो हीच मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज, जय श्री. दादा बघा, आता तुम्ही ना काल तुमची भूमिका मांडलेली होती, पण बऱ्याचशा लोकांनी असं म्हणजे त्याच्यावरती लिहून हे केलं किंवा YouTube वरती देखील बघितले की राहुलभाईंनी विरोध केला संघटनेला. आणि म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुमचं ही भूमिका मांडली आहे, पण मुद्दामून कोणतरी अशा काही गोष्टी स्प्रेड करतोय. काय असतं माहिती आहे का, आमचे जेवढे चाहते आहेत ना तेवढेच विरोधक आहेत. मग विरोधकांना काय वाटतं, आताच्या घडीला मी सांगतो, मग सत्य परिस्थिती सांगतो. विरोधकांना एक वाटतं का याचं नाव कसा पडेल. नाव पडण्यासाठी या सगळ्या भूमिका हे लोक माझ्या विरोधात चुकीचे कट रचत राहतात. आतापासून नाही, भरपूर दिवसापासून मी बघत आलोय. यांना काय वाटतं, हा बदनाम कसा होईल, याला बदनाम कसा करायचा. मी जर चुकीचा वागलो, काय चुकीचा वक्तव्य वापरला तर मी बदनाम होईल. मी तर एक त्या मराठवाड्याकडून आणि नाशिककरांकडून हात जोडून विनंती केली का बाबा ठीक आहे, ते कुठे चुकले असेल त्यांना पदरात घेऊन नव्याने सुरुवात करा. त्यात तुमचा मोठेपणा होईल. माझा काय, मी पुन्हा एकदा बोलतो, मला इथे काय ते 100 कोटीचा फायदा या काय 2 रुपयाचा फायदा असला काय प्रकार नाहीये. या माझ्या आजोबा वडिलांपासून जे छंद आहे आम्हाला, तो छंद जोपासण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. नाही तर आम्हाला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. का मला याच्यामध्ये कोणाचा फायदा नाही. मला नाही मराठवाड्यामध्ये त्यांच्या घरी जाऊन राहायचा, नाही नाशिककरांच्या घरी जाऊन राहायचा, नाही सातारकरांच्या, नाही घाटावरती. मला त्यांनी सगळ्यांनी मिळून दिलेला प्रेम आहे. त्या प्रेमापोटी सगळे वापस एकत्र यावा, त्यासाठी हे 2 शब्द बोललो. बाकी याच्यामध्ये भूमिका कोणाला दुखवायची आणि कोणाला प्राधान्य द्यायची नव्हती. चला, जय श्रीराम दादा. जय श्रीराम, जय शिवराय.